किचन कितीही स्वच्छ केलं ना तरी किचन काउंटर हा बऱ्यापैकी तेलकट आणि तो असा होऊन जातो की 4-5 दिवसात लगेच त्याची हाल खराब होते. म्हटलं चला आता उद्या श्रावण लागतोय आणि आजच्या दिवशी मस्त असं किचन काउंटर क्लीन करून घेऊया. आणि आजचा होम मेकर चॅलेंजचा दिवस आहे 9वा. सो 9 डेजमध्ये आपण मस्त असं किचन क्लिनिंग करणार आहोत. त्याआधी आपल्याला घरातली बेसिक कामं असतात ती करायला घेतली. आम्ही हा टेबल बनवून घेतला आहे मुलांसाठी, स्टडी टेबल म्हणून. सध्या मुलांची हौस आहे म्हणून ते त्यावरती बसून मस्त नाश्ता वगैरे करताय. सकाळचं जेवण बनवून दिलं आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकफास्ट, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर मी घेतलेला आहे किचन क्लिनिंग करण्यासाठी. सगळ्यात आधी तर किचन जे आहे त्यावरती ज्या काही गोष्टी आहे, टाईल्स वगैरे आणि या काचा लावलेल्या आहे, त्यावरती जितकं सगळं साहित्य होतं ना ते सगळं मी खाली काढून घेतलं, जेणेकरून तो मोकळा राहिला तर स्वच्छ पाण्याने डायरेक्ट धुवून घासून घेता येतं. आणि ना तेलकट तुपाचं जे काही वाफ असते ना ती पूर्ण या काचांवरती, टाईल्सवरती जाऊन बसते. म्हणून महिन्यातून 15 दिवसातून हे माझं धुणं वगैरे होत असतं. पण म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. आणि जसं की श्रावण लागणार आहे, बऱ्याचदा किचनमध्ये नॉनव्हेज वगैरे आपण बनवत असतो. सो उद्यापासून तर आता सगळं बंद असणार आहे, त्यामुळे आज किचन काउंटरची डीप क्लिनिंग होते. कारण की बाकीचं किचन व्यवस्थित राहतो, पण या ठिकाणी सगळं काही जेवण बनत असतं आणि ते प्रामुख्याने व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे. म्हणून मग आजचा हा दिवस म्हटलं किचन काउंटरच घेऊया फक्त, कारण की तो पूर्ण डीपमध्ये झाला पाहिजे. किचनच्या काचा, टाईल्स आणि त्यानंतर ही जी खिडकी बघताय ती अगदी गॅसच्या जवळ असल्यामुळे सगळं काही फोडणीचं जे तेल आहे, तूप आहे ते डायरेक्टली त्यावरती बसतं. आणि त्यामुळे जर दर 15 दिवसातून हे जर क्लीन केलं नाही ना मग चाचणं, मच्छर या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याचबरोबर ना बघा बाहेरची जी काही आहे ते सगळं व्यवस्थित धुळीने भरलेलं होतं, तेही क्लीन करून घेतलं. त्यामुळे एकतर आपल्याला स्वतःला लगेच त्यातला डिफरंट जाणवतो. आणि सगळ्यात जास्त फोडणी देताना मी ही खिडकी ओपन करते आणि ती पूर्ण काळी झालेली होती तेलाच्या वाफेने. त्यामुळे मी तारीच्या घासणीने ते मस्त असं क्लीन केलं आणि ते निघालंसुद्धा. आणि जर कायम आपण ते तसंच ठेवलं ना तर ते निघत नाही आणि मग त्यामुळे त्याला आपल्याला वेगळंच सोल्युशन बनवावं लागतं. ते वरचं सगळं क्लिनिंग झाल्यानंतर खालचा जो ओटा आहे तोही बऱ्यापैकी तेलकट होत असतो, तोही व्यवस्थित असा स्क्रबने मी लिक्विडच इथे वापरलं आहे, यावेळेस कुठलंही सोल्युशन बनवलेलं नाही आहे. ज्या वेळेस ना खूप जास्त खराब होतं त्यावेळेस मग ते बनवावं लागतं. पण सारखं सारखं क्लिनिंग चालूच असतं आणि पावसाळ्यामध्ये ना थोडी एक्स्ट्रा क्लिनिंग आपण करत असतो. त्यामुळे हे बऱ्यापैकी क्लीन आहे आणि इतक्यात निघालंसुद्धा, तुम्ही बघितलं असेल. किचन काउंटरवरच्या सगळ्याच बरण्या काय जे होतं ते सगळं जरी आपण काढून ठेवले पण इतर वेळेस आपण ते स्वच्छ घासून उन्हात सुकवत असतो. बऱ्यापैकी त्या काचेच्या बरण्या आहे आणि त्या इतर वेळ आत्ता पावसाच्या दिवसांमध्ये सुकवणं योग्यच नाही आहे. म्हणजे ते सुकणार नाही, उलट त्यामध्ये जर काही वस्तू भरलेल्या असतील तर त्या खराब होतील. त्यामुळे मी ते काही घासायच्या भानगडीत पडले नाही. पण ज्या काही काचा, टाईल्स वगैरे त्या आहे ते लगेच मी रुमालाने, कोरड्या कपड्याने पुसून घेतले, जेणेकरून मला लगेच साहित्य लावण्यासाठी वेळ मिळेल. उन्हाळा असला की त्यावेळेस हे सगळं घासणं, उन्हात सुकवणं, त्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित भरणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं केल्या जातात. पण पावसाळ्याची क्लिनिंग ही थोडीशी वेगळी असते. आणि चला हे सगळं क्लीन करून त्यानंतर स्वच्छ घासून पुसून घेतलेलं आहे, म्हणजे मला साहित्य लावायला देखील सोपं जातं. आणि याच त्या सगळ्या काचेच्या बरण्या आहेत, हे सगळ्या घासूनच ठेवलेल्या होत्या, त्यानंतर भरलेल्या आहेत. पण वरतून जो काही थोडासा तेलकट थर आलेला असतो त्यामुळे या बरण्या देखील मी स्वच्छ अशा पुसून घेतल्या कपड्याने. आणि तुम्ही बघू शकतात असं वरचेवर जर करत असलं ना तर धूळ इतकी जास्त येत नाही, तरी पण पूर्ण व्हाईट रुमालचा थोडासा कलर बदललेला आहे. आणि त्या सगळ्या बरण्या मी न धुता पण वरचेवर त्याची पुसून घेतल्या आणि पुन्हा जागच्या जागी ठेवते, जेणेकरून मस्त असं ते थोडंसं क्लीन केल्यासारखं वाटेल.
श्रावण महिन्यापासून आपल्याकडे व्रत, पूजा, सत्यनारायण या सगळ्याच गोष्टी चालू होतात आणि त्यामुळे ना आपण हा खूप पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे सगळी क्लिनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. सण जसे चालू होत आहे त्यानंतर गणपती अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यामुळे जरी आपल्या आहारात नॉनव्हेज असेल तरी आपण तो महिन्यापासून नॉनव्हेज बंद करतो आणि त्याचसाठी हे सगळं क्लीन केलं जातं की नको त्या गोष्टींचा म्हणजे जे काही आहे ते पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये त्या गोष्टी नसाव्यात. यासाठी छान अशी क्लिनिंग केली जाते. येणाऱ्या सणांची तयारी म्हणून ही क्लिनिंग देखील असते आणि असं आपल्याकडे होत असतं. आपण जसं जसं आपल्या आईला बघत असतो ना, हळूहळू आपण तसंच होत जातो. आपली आई देखील म्हणजे आम्ही लहान असताना तिचं देखील सण आलं की अशी छोटी मोठी क्लिनिंग करणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालायच्या आणि ही गोष्ट कुठलीही शिकवली गेलेली नाही आहे. नकळत आपण त्यांच्याकडनं बघितलेल्या गोष्टी आपल्याला आपोआप त्या आपल्यामध्ये ज्यावेळेस आपण गृहिणी बनतो, एक आई बनतो, त्यावेळेस आपोआप आपल्यामध्ये येत असतात. चला, हे काही मी जे काही सुके मसाले म्हणजेच खडे मसाले आहे त्यासाठी हे जे मसाला बॉक्स घेतलेला होता लाकडी आहे आणि इतका मस्त निघाला आहे ना तो, तुम्ही बघू शकता. एकतर मसाले पटकन दिसतात आणि ज्यावेळेस पाहिजे असेल त्यावेळेस ते व्यवस्थित घेता देखील येतात आणि बघू शकतात हा लाकडाचा आहे त्यामुळे याला वॉश नाही करू शकत या दिवसामध्ये. पण मग त्याला व्यवस्थित असं कोरड्या कपड्याने मी छान पुसून घेतलं आणि ज्या काही गोष्टी आहे ना त्या अशा पद्धतीने लावते ज्यामुळे त्या मला वेळेवर पटकन मिळतात आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी किचन सजवायला देखील मला आवडतं. जो तुम्हाला देखील या गोष्टी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला देईल. तसंही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे कारण की ते मी मिशोवरनं घेतलेलं होतं आणि एवढं भारी निघालेलं आहे. चला, छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी होत्या किचन काउंटरवरच्या, आर्टिफिशियल प्लांट असेल, ऑइलच्या बॉटल असेल आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या किचनच्या काही छोट्या गोष्टी होत्या त्या डीप क्लिनिंग त्याची, जसे की ऑइलच्या बॉटल झाल्या, त्यानंतर गॅस क्लिनिंग आहे, मिक्सर आहे, या सगळ्या गोष्टींची क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर केली होती. ज्यांनी बघितली नसेल तर त्यांनी नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि हे सगळं एका दिवसात होत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपलं घर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनतं आणि आपल्याला या गोष्टी क्लीन ठेवायला आवडत असेल तरच या गोष्टी तुम्ही किचनमध्ये वाढवा. हे माझं मोस्टली तुमच्यासाठी सजेशन असेल कारण की आपण बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी घेतो पण त्या जर क्लीन झाल्या नाही तर ते किचन छान दिसण्याऐवजी ते जास्तीचं खराब दिसायला लागतं. कारण की या गोष्टींची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे आणि मेन म्हणजे या काचेच्या बरण्या खूप काळजीपूर्वक हाताळा. दिसायला जेवढं भारी दिसतं ना तेवढं काळजी त्याची घेणंही गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी मुलांसाठी यामध्ये खाऊ बनवला होता, तो संपलेला आहे. म्हटलं चला आता पहिले क्लिनिंग करून घेऊया त्याची, त्यानंतर मग 1-2 दिवसात मला जसा वेळ मिळेल तसं मी त्यांच्यासाठी पुन्हा काहीतरी बनवून ठेवेल. त्यानंतर हा जो आपला सिंक एरिया असतो यामध्ये आपल्या बऱ्याच वस्तू असतात, त्यामध्येही हे सगळं जे ऑर्गनायझर आहेत ना यामध्ये ठेवल्यामुळे ना बाकीचे जे खालचा जो पसारा आहे तो कमी होतो आणि हे देखील मी मिशोवरनंच प्रोडक्ट मागवलं होतं जे की म्हणजे खूप चांगली क्वालिटी त्याची निघाली आहे. तर हे सगळं जे काही आहे ना ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि क्लीन करण्यासाठी मला अवघा 1 तास लागलेला आहे. त्यामुळे जसा वेळ जमेल ना तसं क्लिनिंग केलं की तेही छान होतं आणि त्याचबरोबर कॉक्रोच जे आहे त्यांची ही संख्या जी आहे ना ती कमी व्हायला मदत होते जर आपण हे वेळोवेळी करत राहिलं तर. सिंकमध्ये आपण नेहमी भांडी घासत असतो पण कधीतरी ते नळ देखील क्लीन करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा त्या नळावरती साबणाचे, हँडवॉशचे सगळे तेलकट वगैरे हात लागलेले असतात आणि त्यामुळे ना तो जो जेवढा एरिया आहे ना तो खूप खराब दिसायला सुरुवात होते. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल ना, रोज खूप नाही म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग नाही, हा फक्त एवढा एरिया जरी तुम्ही भांडी घासल्यानंतर क्लीन केला ना, अगदी 5 मिनटं लागतात तरी देखील खूप दिसायला लागतं आणि बऱ्यापैकी आपल्या किचनमध्ये देखील स्वच्छता दिसते, नीटनेटकेपणा दिसतो आणि रोज खूप नाही करायचं. फक्त 10 मिनटं जरी एक गोष्ट क्लिनिंग केली ना तर आपल्याला अशी खूप सारी डीप क्लिनिंग एकदाच आपल्यावरती भार पडत नाही.
त्यामुळे आपलं जे आज चॅलेंज आहे ना 31 डेजचं, तर ते यासाठीच घेतलं आहे की आपण पूर्ण महिन्याभरमध्ये फक्त 1 दिवसामध्ये एकच गोष्ट क्लीन करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला खूप सारा लोड येत नाही. आपण बाकीच्या गोष्टीही करू शकतो. जसं की आज मी जर हे किचन काउंटर क्लीन केलं आहे आणि उद्या श्रावण लागतो आहे, मला काही घरातली खरीदारी करायची आहे, पूजेची तयारी आहे, या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळतो. जर मी आजच्या दिवशी पूर्ण किचन जर क्लीन करायला काढलं असतं, सगळ्यात पहिले तर पूर्ण दिवस यात गेला असता. त्यानंतर मी प्रचंड थकले असते आणि मग पुढच्या दिवसाची तयारी करण्यासाठी माझ्याजवळ वेळच उरला नसता. म्हणून मी फक्त किचन काउंटर क्लीन केला आणि त्यानंतर मला बाकी गावात जाऊन जी काही शॉपिंग करायची होती ती देखील करण्यासाठी माझ्याजवळ भरपूर असा वेळ मिळाला आणि अशा पद्धतीने छान असं किचन काउंटर क्लीन झालं आहे आणि एवढं भारी वाटतं आहे, फ्रेश वाटतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं धूळ वगैरे सगळी गायब झाली आहे. त्यामुळे जो लाईटीचा रिफ्लेक्ट आहे ना तो देखील खूप मस्त पडतो आणि ते आपल्याला लगेच जाणवतं. काही दिवसापासून पाऊस थांबला आहे, त्यामुळे आकाश मस्त असं निळं शुभ्र दिसतं आहे आणि म्हटलं चला त्यामुळे जी गावातली कामं आहे ती करून घेऊया. सगळ्यात मेन तर आमच्यासाठी मुलाची तब्येत खराब होती, त्यामुळे डॉक्टरकडे न्यायचं होतं. त्याचबरोबर काही त्याच्यासाठी टी-शर्ट्स घ्यायचे होते, ते घेतले. छोटी मोठा किराण्यातलं साहित्य घ्यायचं होतं, पूजेचं साहित्य घ्यायचं होतं, ते घेतलं. गावात जास्त काही शूट केलं नाही आहे आणि त्यानंतर अशी सगळी ग्रीनरी बघत मस्तपैकी आम्ही दुपारी घरी आलेलो आहेत. तर उद्या परवापासून श्रावण चालू होतोय आणि थोडंसं हे क्लिनिंग करायचं होतं. किचन काउंटर जे माझं क्लीन करून झालं त्यानंतर आम्ही गावात गेलो होतो. तिकडे शूट करणं काही जमलं नाही. बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला ज्या दिवशी मी माझं देवघर क्लीन केलं त्यावेळेस दाखवलं. फक्त अगरबत्ती संपली होती, त्यामुळे ती घेऊन आले आणि त्यानंतर घरातल्या काही गोष्टी होत्या, जसे की डाळ होती, गूळ होता, रवा होता आणि या शेवया मी घेऊन आले. ज्या प्रत्येक वेळेस आपण सोमवार असला की छान अशी थाळी बनवतो, म्हणजे उपवास सोडण्यासाठी असो, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी असो. सो काही गोष्टी संपल्या होत्या त्या घेऊन आले आणि अशा पद्धतीने आजचं माझं सगळं काही जे चॅलेंज आपलं किती होतं 9 तर ते कंप्लीट झालेलं आहे. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि डे 10 मध्ये. त्यामध्ये पण काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्या चॅलेंजचा डे 10 उद्या बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.